वेलकम टू न्यू ब्लॉग. तर गाईज आता आलो लांडरखोरी गार्डनला. सागर तुला कसं वाटतंय गार्डन? हो गाईज एक मिनिट थांबा. वाघ आहे पण साला नकली आहे. काय सांगू तुम्हाला. गाईज आम्ही पहिला ब्लॉग तुम्ही पाहिला असेल आमचा. आम्ही लांडरखोरीत आले होते 3 वाजता डायरेक्ट. म्हणजे 3-5 वाजता गार्डन उघडलं होतं. असे उन्हात ब्लॉग करत मरत होते आम्ही. आता मध्ये जाता डायरेक्ट. आता पाण्याच्या इथे आणि डायरेक्ट पोहायला लागून जाता. हो तो डायरेक्ट बदकांसोबत. पहिले सांगता ना रे मग. अरे बदकांसोबत पोहता. मग नंतर जाता जंगलात. मग जंगलात काय कुठं भारी बनवलंय ना गार्डन. गार्डन में कढीपत्ता काय ना तुळशीचे पानं काय खतरनाक आहे. मी काय म्हणतो आता आपण ना 20 रुपये तिकीट करून भाजीपाला इकडून घेत जाऊ. कढीपत्ता वगैरे पोह्यांमध्ये टाकायला. अशीच करोडपती बनी जाऊ आपण डायरेक्ट करोडपती. काही नाही. आता आम्ही चालले हळूहळू जंगल की तरफ. एकदम मजा येते काही. आमचा मकसद असतो जंगल. आमचा मकसद असतो जंगल में जायचा. यांना म्हटलं चला तुम्हाला जंगल में भेटतो. बाय. जो टाइम होता आम्ही एंट्री केली जंगलात. पा एवढं खतरनाक जंगल आहे मध्ये की आम्ही हरवले तर भेटणार नाही परत. एवढं भारी आहे. रस्ता कुठे गेला रे? पाहिलं का काहीच केवढं खतरनाक झाड आहे. कुठून वाघ आणि कुठून चित्ता चुत्ता येऊन जाईन ना. काहीच सापडणार नाही आम्हाला. आम्ही बी सापडणार नाही आणि तो बी आम्हाला सापडणार नाही. कुठून तो खुदला. सागर तुला काय वाटतं या समोरच्या व्ह्यू बद्दल? व्ह्यू अतिशय जाऊ दे आता. आवडी शुद्ध माडी बोलत नाही गोष्ट आहे. तर जंगल एवढं खोफनाक आहे ना. असं वाटतं कोणी जंगलातून कुदून जाईन डायरेक्ट. पा एवढं खतरनाक जंगल आहे. सागर आवडलं का? खतरनाक गाईज एकदम. काय कुबेरचा खजाना भेटला पाहिजे आपल्याला इथे डायरेक्ट ना खजाना भेटून जायला पाहिजे. मग आम्ही आयफोन वगैरे घेऊन टाकू आमच्या शूटसाठी. आता मी म्हणताच मॅच करतो. मला तर माहिती आहे गाईज हा एक्सपिरियन्स होता आमच्या जंगलाचा. आता आम्ही काय करू एक दिवशी कपिल मी तुषार आणि सागर येऊ एक दिवशी आणि पूर्ण जंगल एक्सप्लोर करून टाकू. तर गाईज तुम्हाला दाखवतो एक मी स्लायडिंगवाला हत्ती. तो हत्तीनं तुम्ही पाहून म्हणसान की काय बनवता हे लोक आजकाल. म्हणजे छोटा माणूस आहे काळे वगैरे. पाहिला का हत्ती गाईज? एवढा खतरनाक आहे ना. बघा गाईज आता हत्तीच्या जवळ चालले आम्ही हत्तीच्या. सागर तेरा भाई ये वो पागायच. आम्ही कधी एक कापून घेतलं तर आम्हाला चांगले पैसे भेटतील.